गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द अनॉइंट, आणि मी तुमचा होस्ट अभिषेक तुमचं स्वागत करत आहे. आज आपण जाणार आहोत खिद्रापूर येथे कोपेश्वर महादेव यांच्या दर्शनासाठी. तर आपली छोटीशी राईड होणार आहे. बघूया कशी होती आपली जर्नी, कसा होतो प्रवास, कसं होते दर्शन, तुम्हाला सांगूया. पुढे तुम्हाला बघायला भेटेलच, तुम्ही पण दर्शन घ्यालच. तर भेटूया प्रवासात. तोपर्यंत बाय. $2,000 years later. स्कॅनर तेच ना. 0200. ये क्या है? कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे दक्षिण भारतातील एक अप्रतिम वास्तुकला आणि शिल्पकलेचे उदाहरण आहे. सुमारे 7व्या शतकामध्ये मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुरकेशी द्वितीय याच्या काळात सुरू झाली, पण काही कारणास्तव त्यांचे निधन झाल्याने मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले. त्यानंतर हे मंदिर शिलाहार राजवंशातील राजा गंडारादित्य यांनी 11वे-12वे शतकात बांधले. पुढील बांधकाम यादव राजांनी पूर्ण केले. कोपेश्वर हे नाव एका पुराण कथेवर आधारित आहे. दक्ष यज्ञातील प्रसंगात माता पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेतल्यानंतर भगवान शंकर अत्यंत रागाने तिथून निघून गेले. त्या कोपातून प्रकट झालेले हे स्थान म्हणून याला कोपेश्वर असे नाव भेटले. ह्या मंदिराची वैशिष्ट्ये अशी की 4 भागांची रचना ह्यात आहे, जिथे सभामंडप, स्वर्गमंडप, गर्भगृह आणि अंतराळ. स्वर्गमंडपाचे छत उघडे असून सूर्यप्रकाश थेट मंदिरात पडतो. हा स्वर्गमंडप देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे. याला स्वर्गमंडप म्हणतात. स्वर्गमंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. याला हाताने कोरलेल्या 48 खांबांचा आधार आहे
आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते. हे स्वर्गमंडप नावाचे औचित्य सिद्ध करते. स्वर्गमंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर, उंदीर, हत्ती इत्यादी दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्गमंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात. मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिव कोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो. त्यामुळे एकाच नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा, महेश, विष्णू पाहू शकतो. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवानगरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे. मंदिराचा जीर्णोद्धार 1136 मध्ये यादव वंशातील राज सिंहदेव यांनी केलेला आहे. ह्या मंदिराच्या गर्भात श्री कोपेश्वर म्हणजेच शिवलिंग आणि श्री धोपेश्वर म्हणजेच विष्णुलिंग अशी 2 लिंगे आहेत. शिव आणि विष्णू यांची एकत्र उपासना असलेली मंदिरे महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा अल्प मंदिरांपैकी एक म्हणजे खिद्रापूरचे हे अद्वितीय मंदिर. श्री कोपेश्वर आणि त्यांच्या मागे बसलेले विष्णूचे रूप ज्याला धुप्या विष्णू म्हणतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. कृष्णा नदीच्या काठावर स्नान करून मंदिरात दर्शन घेणे पुण्यकारक मानले जाते. मंदिरातील शिल्पांची सूक्ष्मता आणि भव्यता पाहून आपण थक्क होतो. सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यकिरण मंदिराच्या आतील भागावर पडताना अप्रतिम दृश्य दिसते. कोल्हापूर, सांगली किंवा मिरजहून येथे सहज पोहोचता येते. तर नमस्कार मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर आहे. तर मित्रांनो, दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. जवळच दुसरं एक मंदिर आहे, तिथे जाणार आहोत आपण. त्याची पण बरीच आख्यायिका आहे, तर दाखवेन तुम्हाला ते पण. तोपर्यंत बाय. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत रामलिंग टेम्पल येथे, जिथे की प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने ते पावन झालेलं स्थान आहे. तिथे एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे. रोडची कंडिशन एवढी आहे कारण थोडं हे स्थळ दुर्लक्षित झालेलं असल्यामुळे रोडची कंडिशन काही अशी आहे, पाहू शकता. पण जर तुम्ही ह्या साईडला कधी खिद्रापूरला कधी आलात तर ह्या प्लेसला, ह्या मंदिराला नक्की अवश्य भेट द्या. खूप पावन असं स्थान आहे. तर भेटूया तुम्हाला मंदिरात. तर मित्रांनो, फायनली आपलं रामलिंग टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानाचं आपण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर समोरच त्याच्या इथे एक कसं झाड आहे, जुनं असं एक गुहा टाईप झाड आहे, पाहू शकता. तर इथं आल्यानंतर त्याचं दर्शन घ्यायला पण विसरू नका.
ताईचं गाव आहे. तर आज कुरुंदवारमध्ये थोडा वेळ थांबणार आपण आणि नंतर सांगलीला निघणार आपण. पण दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया तुम्हाला परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट केल्याने काय कमी आहे ब्लॉगमध्ये ते मला कळतं. त्यामुळे कमेंट नक्की करा. भेटूया. चला बाय.